नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी चिकन ग्रेव्ही आणि तेही कुठल्याही प्रकारचं वाटण न करता। तुम्ही बॅचलर असो, कॉलेज गर्ल असो, हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो, अगदी वाटणाचा कंटाळा आला आणि काहीतरी झटपट आणि चटपटीत खायचं असेल आणि चिकन किंवा नॉनव्हेज वगैरे खायचं असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि अगदी खूप कमी वेळात होतो, खूप कमी साहित्यात आणि खूप कमी मसाल्यात, पण अतिशय चवदार होतो। चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता हे चिकन कसं बनवतात ते। चिकन रस्सा बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण यात काही मसाले टाकूया, काही पावडर मसाले, मीठ आणि हळद टाकूया आणि अर्धा तास मॅरिनेट करून ठेवू। तर सर्वात प्रथम आपण यात मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर थोडी हळद टाकून घेऊया, थोडासा चिकन मसाला किंवा काळा मसाला, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर टाकून घेऊ, 1 चमचा जिरे पावडर टाकून घेऊ आणि 3 चमचे आपण दही टाकूया। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडासा पुदिना टाकूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण टाकूया 2 चमचे आलं आणि लसूणची पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊ आणि 1 लिंबू पिळून घेऊया आणि हे चिकन अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। चिकन मॅरिनेट व्हायला फारसा वेळ लागत नाही, अर्धा तास पुरेसा आहे, बस अर्धा तास आपण असंच ठेवूया। आता चिकन ठेवून अर्धा तास झालेला आहे। आता गॅसवरती आपण एक कढई तापत ठेवली, त्यात थोडंसं तेल घेतलं, त्यात हे खडे मसाले टाकू। 3-4 लवंगा घेतलेल्या आहेत, थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे, दालचिनी आहे, 2-3 हिरव्या वेलच्या आहेत, 1 मसाला वेलची आहे आणि तेजपत्ता आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यात हे मसाले टाकून देऊया आणि एखादा मिनिटभर हे मसाले परतून घेऊया। त्यानंतर आपण 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते टाकून घेऊ आणि कांदा 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया। आता यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। त्यासाठी तुम्हाला वाटण करायची गरज नाही, अद्रक लसूणची पेस्ट बाजारात रेडीमेड मिळते किंवा आपण घरातही तयार करून ठेवतो, त्यामुळे भाज्या झटपट होतात आणि ही अद्रक लसूणची पेस्ट फ्रीजमध्ये ठेवली तर बराच दिवस चालते, त्यासाठी वेगळं वाटण करायची गरज नाही। कांदा व्यवस्थित परतला की त्यात 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि मसाले व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर 1 हिरवी मिरची कापलेली आहे ती टाकू। त्यानंतर टाकूया टोमॅटो, 1 टोमॅटो मी बारीक चिरून ठेवला होता तो टाकून घेऊ आणि तोही व्यवस्थित परतून घेऊया। अगदी हे सर्व 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं। टोमॅटो थोडासा मऊसर झाला पाहिजे इतपत हे मसाले परतून घ्यायचे। आता ह्या स्टेजला तुम्हाला जर थोडंसं लाल मिरची वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण नाही टाकली तरी चालेल, कारण आपण ऑलरेडी चिकन मसाल्यात मिरची तर आहेच आणि हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। आता यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ आणि चिकन व्यवस्थित तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये परतवून घेऊया। आता तुम्ही बघितलं असेल मी तेजपत्ता काढून टाकला, कारण मला ते भाजी करताना किंवा चिकन टाकल्यानंतर ते हलवताना त्रास होत होता। आता ते काढून टाकल्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही, कारण त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या तेलामध्ये उतरलेला आहे। आता चिकन परतवून जवळजवळ 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। ह्या स्टेजला तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकू शकता। पण जर कमी ग्रेव्ही हवी असेल ना तर आता यावरती झाकण ठेवा आणि चिकनचंच पाणी आपलं अंगचं सुटेल।
आणि त्यातच आपलं चिकन पण शिजेल आणि ग्रेव्हीसुद्धा खूप टेस्टी लागेल। आता झाकण ठेवून जवळजवळ 15 ते 20 मिनिट झाले। हे बघा चिकनला किती छान पाणी सुटलं आणि आपली ग्रेव्ही बघा किती सुंदर तयार झाली आणि कलरही किती सुंदर आलेला आहे। आता यावरती कोथिंबीर टाकूया। आपली चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी ही ग्रेव्ही काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। किती झटपट झाली बघा। अगदी तुम्ही नवीन असाल बनवणारे ना, तुम्हाला काहीही येत नसेल ना, तरी अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान ग्रेव्ही होते। हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्ही ही भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।